नमस्ते सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे. त्यासाठी सोयाबीन घेतले आणि हे गरम पाणी घेते. गरम पाणी टाकते त्यामध्ये आणि छान असं 5 मिनिटं आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे त्यामध्ये गरम पाण्यामध्ये, म्हणजे छान असे नरम होतील. झाकण लावून घेते. आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, आलं, टमॅटो, लसूण आणि एक मिरची घेतली. छान आपल्याला थोडंसं तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया. इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले. कांदा टाकते मी. कांदा आपल्याला हलकासा तळून घ्यायचा आहे. आता मी टाकते टोमॅटो, मिरची, लसूण हे सर्व टाकून घेते आणि थोडंसं आपल्याला हे सुद्धा फ्राय करायचं आहे. कोथिंबीर पण घेतली आणि कोथिंबीर पण आपल्याला त्यामध्ये घालायचे आणि हे सर्व वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला. छान असं बारीक पेस्ट करायची. इथे बघा सोयाबीन आपले छान असे भिजलेले आहेत. आता आपण निथळून एका भांड्यामध्ये काढून घेऊया. इथे मी तीच कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकले. तेल छान तापलेलं आहे आणि हे सोयाबीन आपल्याला थोडे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे, म्हणजे टेस्ट छान लागते. टाकले आणि छान असे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे, म्हणजे थोडा त्याचा कच्चेपणा निघून जातो. घेतले मी 2 चमचे आणि दही छान फेटून घेतले. वाटण आपलं तयार झालं आहे. एकदम बारीक छान असं वाटून घेतलं आहे मिक्सरला. कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले आणि तेल छान तापलेलं आहे. आता आपल्याला थोडेसे हे खडे मसाले टाकायचे आहे. नंतर आपल्याला हे सुके मसाले टाकायचे आहे. लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर ते पण परतून घ्यायचे. नंतर आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे. हे बघा, हे वाटण घालून घेतलं मी. हे वाटण थोडंसं मी वाटणामध्ये पाणी टाकते. हे बघा वाटण आपलं छान असं शिजलेलं आहे. हे सोयाबीन टाकते. सोयाबीन पण आपल्याला छान असे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम स्लोच करून ठेवलेली आहे. आणि हे दही घालून घ्यायचं आपल्याला. दही पण छान असं आपल्याला चमच्याने ढवळून घ्यायचं. थोडंसं मी पाणी घालते. आपल्याला कितपत पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि छान अशी रस्सेवाली भाजी बनवायची आहे. चवीपुरतं मीठ, थोडासा गरम मसाला घालायचा आहे. थोडीशी वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आणि झाकण लावून घ्यायचं. चला झाकण काढून बघूया. आता भाजी आपली मस्त अशी झालेली आहे. आता गॅस बंद करते. थोडा आपल्याला रस्सा त्यामध्ये ठेवायचा आहे. सोयाबीनची भाजी आपली छान मस्त अशी तयार झाली आणि सोबत चपाती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.